कोल्हापूर गुलाब गल्लीतील अवैध एलपीजी सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर पुरवठा कार्यालयाची धडक कारवाई। कोल्हापूर शहरातील गुलाब गल्ली येथील कपिल मिठारी यांच्या घरातील अवैध एलपीजी सिलेंडर रिफिलिंग सेंटरमधून 15 घरगुती वापराचे एलपीजी सिलेंडर, वजन काटा तसेच मोटर असे अंदाजे 60,000 रुपयांचे साहित्य जप्त केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी दिली। यामध्ये 15 घरगुती वापराचे एलपीजी सिलेंडर, वजन काटा तसेच मोटर आढळली। मिठारी यांना पथकाने परवाना दाखवण्यास सांगितले असता मिठारी यांनी परवाना नसल्याचे सांगितले। त्यानंतर पथकाने सर्व साहित्य जप्त केले व जुना राजवाडा पोलीस स्टेशनमध्ये संबंधितावर गुन्हा दाखल केला आहे। यावेळी ही कारवाई पथक प्रमुख कोल्हापूर शहर अन्नधान्य वितरण अधिकारी नितीन धापसे पाटील, पुरवठा निरीक्षक भाऊसाहेब खोत, पुरवठा निरीक्षक मुकुंद लिंगम व पोलीस शिपाई राहुल कांबळे तसेच ग्राहक कल्याण दक्षता फाउंडेशन स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी मेघा शर्मा व ओमकार शिंगटे तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती चव्हाण यांनी समाधान व्यक्त करून यापुढेही शहरात अवैध एलपीजी सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे।